लाखांदूर तालुक्यात रस्त्याच्या कामात सिमेंट गायब, डास्टचा वापर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष विनोदजी ढोरे आक्रमक, चौकशीची मागणी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्रिमूर्ती कॉन्ट्रॅक्टर अंतर्गत सुरू असलेल्या या कामात सिमेंटचा वापर न करता डास्ट पावडर वापरून रस्ते तयार केले जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लाखांदूर तालुकाध्यक्ष विनोदजी ढोरे यांनी केला आहे. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार मांडळ, गुंजेपार, जुनी बोथली, सरांडी बुद्रुक, ढोलसर, राजणी आणि कराडला या गावांमधील रस्ते कामांना मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मात्र कंत्राटदाराकडून नियमाधाब्यावर बसवून अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. रस्ता मजबूत होण्यासाठी सिमेंट आणि खडीचे ठराविक प्रमाण असणे आवश्यक असताना या ठिकाणी केवळ डस्टचा वापर करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. विनोदजी ढोरे यांनी घेतली दखल. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच विनोदजी ढोरे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह कामाची पाहणी केली. रस्ते कामाचा दर्जा पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अशा प्रकारे निकृष्ट कामात वाया घालवणे हा जनतेचा अपमान आहे. कंत्राटदार केवळ स्वतःचा नफा पाहत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असे ढोरे यांनी यावेळी म्हटले. प्रशासनाला इशारा, ह्या कामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विनोदजी ढोरे आणि ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधित विभागाचे अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाव काय? माझे नाव विनोद दागोजी ढोरे, मुक्काम पोस्ट सरांडी बुद्रुक, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. शिवसेना तालुका प्रमुख म्हणून लाखांदूर तालुक्यामध्ये मी काम करत आहे. आज खरं पाहता ह्या त्रिमूर्ती कॉन्ट्रॅक्टच्या म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण मटेरियल तयार होत आहे त्या ठिकाणी आम्ही संबंधित कार्यकर्ते आले असता असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनद्वारे कमीत कमी लाखांदूर तालुक्यातील 6 रोड तयार होत आहेत आणि बाकीच्या तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5 रोड तयार होत आहेत. आता याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या ठिकाणी मटेरियल जो तयार होत आहे तो पूर्ण राखणीद्वारे तयार होत आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा सिमेंटचा वापर केला जात नाही. ह्या ठिकाणी म्हणजे जे संबंधित विभागाची जे आहे सावरकर मॅडम, हिला तो विचारलं असता ती उडवाउडवीची उत्तरं देत आहे. म्हणजे नेमकं ह्या तालुक्यामध्ये लाखांदूर तालुक्यामध्ये एवढा सिमेंट काँक्रीटच्या रोडचा बांधकाम होत असताना एवढा भ्रष्टाचार का जिथे सिमेंट टाकायला पाहिजे तिथे राखट टाकलं जात आहे. त्यामुळे ह्या माध्यमातून सरकारला आपण हे कळवू इच्छितो की संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराची लायसन कॅन्सल करून सारी दुसऱ्या कंपनी दिसणारी ही राख जी आहे सिमेंटसारखी दिसणारी राख ही सिमेंट म्हणून त्या प्लॅन्टमध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टदार आणि जे मॅडम आहे सावरकर मॅडम, त्या सावरकर मॅडमच्या पुण्याईनं आता त्या ठिकाणी सावरकर मॅडमच्या समोर ही राख त्या प्लॅन्टमध्ये टाकण्यात आली आहे आणि ती म्हणून राहिली की हा सिमेंट आहे. म्हणजे मला एक सांगा, सिमेंट जर असता तर हा उघड्यावर ठेवण्यात आला असता का? त्या सावरकर मॅडमनी असं काय सांगितलं होतं की हे लाकड शाईडला केल्यानंतर प्लॅन चालू करायचा. हो, सावरकर मॅडमनं सांगितलं की राखळ ही बाजूला करा, त्याच्यानंतर प्लॅन्ट चालू करा. परंतु मॅडमच्या समोरच ही राख प्लॅन्टमध्ये टाकण्यात आली सिमेंट म्हणून. आता अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये जे सर्वसामान्य जनतेला जाण्या येण्याकरिता PMJSY मधून जे रोड तयार होत आहेत ते खरोखरच किती दिवस टिकणार? हा माझा त्या ठेकेदाराला आणि सावरकर मॅडमला प्रश्न आहे. आणि ते सावरकर मॅडम पूर्ण उडवाउडवीची उत्तरं देते आणि चिडते आणि बाईट दे म्हटलं तर चेहऱ्याला मुसका बांधते आणि 4 व्हीलरनं निघून जाते. म्हणजे सरकारनं ज्या 4 व्हीलर दिलेल्या आहेत तिला एसीच्या गाडीमध्ये फिरायसाठी दिलेल्या आहेत का? हा माझा प्रश्न आहे त्यांना. चार डब्बे आहेत ना, 4 डब्यातून माल पडत आहे तिथं. पुढे डस्ट द्या, ते हे दाखवा, राख द्या. हे राख नाही आहे, गिट्टी आहे.
गिट्टी आहे त्याची धूळ आहे ते. समोर आता चौघे जण चार अरे गिट्टी आहे ते त्याचं धूळ आहे. पण मॅडम आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पोहोचला. मी गेली होती मी तिथे. त्यावेळेस चालू व्हायला होतं मॅडम. और ये भी यहाँ पर खाली कर दो, दिखना नहीं चाहिए अभी. और ये ऐसा अगर गलती से लीक हो गया होगा तो निकलवा लो. वो मैं खाली करवा रहा हूँ, उसको वीडियो में बता दी निकल गई है, उसको हाँ वादी कर दूँ. निकाल मेरे को फोटो भेजो. अरे राखो थोडीशी करती. कारवाई नाही झाल्यास तुम्ही काय करणार? आंदोलन करू ना, ह्याच ठिकाणी आमरण उपोषणाला बसू. म्हणजे एवढा बोगस काम चालू आहे की साला विचार येऊन राहिला माणसाला की हे पूर्ण राखड म्हणजे राखड त्या ठिकाणी राखडीचा ढग आहे. 5-50 ट्रक राखड बसले आहे. JCBच्या साहाय्याने ह्या मशीनमध्ये आणल्या जाते आणि हे सिमेंट म्हणून तिथे त्याचा वापर केला जाते. तिथे त्याचा म्हणजे कालवण तयार करून जरी तो रोडवर टाकले जाते. म्हणजे एवढा भ्रष्टाचार कसं का सहन होत आहे? आणि संबंधित विभागाचे कोणी लोकप्रतिनिधी इकडे लक्ष देत नाही आहेत.